बुकलिस्ट बद्दल नेहमी काही प्रश्न विचारले जातात. ते म्हणजे प्रत्येक विषयाला किती पुस्तके वाचावीत? पूर्व परीक्षा पास होण्यासाठी प्रत्येक विषयाची काही वन स्टॉप सोल्युशन पुस्तके आहेत का? प्रत्येक पुस्तक किती वेळेस वाचावे? नोट्स कधी व कशा काढायच्या? पी-वाय-क्यू कोणते व कशातून सोडवायचे? करंट अफेअर्ससाठी सिंगल सोर्स काय? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला या व्हिडिओमधून मिळणार आहेत. नमस्कार एस्पिरंट्स, स्वागत आहे तुमचं आपल्या सिरियस एमपीएससी एस्पिरंट या युट्यूब चॅनलवरती. आज आपण राज्यसेवा पूर्व 2026 साठी बुक लिस्ट पाहणार आहोत. ही बुक लिस्ट आतापर्यंत आलेल्या आयोगाची पी-वाय-क्यू पाहून ठरवलेली आहे. त्याचबरोबर अनेक टॉपर्सनी या पुस्तकांचा वारंवार उल्लेख देखील केलेला आपल्याला आढळून येतो. हा व्हिडिओ मुख्यत्वे बिगिनर्स साठी असणार आहे. म्हणजे सुरुवातीलाच योग्य दिशा न भेटल्यामुळे प्रिलिम्स मध्येच अनेक वर्ष वाया जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. ठीक आहे, तर अशा नवीन मुलांसाठी ही बुक लिस्ट असणार आहे. कोणी जुने विद्यार्थी असतील ज्यांची बुक लिस्ट ऑलरेडी ठरलेली असेल त्यांनी तीच फॉलो केली तरी चालेल. फार काही नवीन एकदम वेगळी बुक लिस्ट नाहीये. तर मॅक्सिमम पुस्तकं सेमच आहेत, जे सर्वजण वापरतात. जे मुख्य बुक्स आहेत तेच आहेत. फक्त सध्या काही मार्केटमध्ये प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून आलेली शॉर्ट बट स्वीट पुस्तकं आहेत. त्या काही पुस्तकांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी अनाउन्समेंट. एमपीएससी गायडन्स सिरीज मधील हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. याआधी आपण एमपीएससी प्रिलिम्स माइंडसेट हा व्हिडिओ पाहिलेला आहे. अशाच प्रकारे दर संडेला काही स्ट्रॅटेजी सेशन्स अपलोड होतील आणि वीकडेज मध्ये जीएसचे जे आपले विषय आहेत जसे की सायन्स, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री असेल ह्यांच्यावरती व्हिडिओ अपलोड होतील. खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओज बनवलेले आहेत. तुमच्या रोजच्या अभ्यासाबरोबर एक रिव्हिजन म्हणून हे उद्यापासून येणारे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. दिवसातून एखादा वेळ असा येतोच, संध्याकाळी काही जणांना प्रॉब्लेम येतो की वाचण्यामध्ये लक्ष लागत नाही. अशा वेळेस तुम्ही हे व्हिडिओ ऍज अ रिव्हिजन म्हणून तुम्ही पाहू शकता किंवा जेवताना. ठीक आहे, चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पॉलिटी राज्यशास्त्र या विषयाची पुस्तकं पाहूया. पॉलिटी राज्यशास्त्र या विषयासाठी एक महत्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे एम लक्ष्मीकांत सरांचं. हे पुस्तक एवढ्या चांगल्या प्रकारे तयार करण्यात आलेलं आहे की आयोगाचे बरेच प्रश्न आपल्याला जशाच तसे यातून आलेले दिसतात. म्हणजे प्रिलिम्सला जवळपासचे 15 प्रश्न असतात. 15 पैकी 12 ते 13 प्रश्न आपल्याला याच पुस्तकातून आलेले आढळून येतात. ठीक आहे, जशाच तशा लाईन्स सुद्धा याच पुस्तकातून उचललेले असतात. म्हणून हा एक चांगला सोर्स राज्यसेवेसाठी समजला जातो. ठीक आहे, तर राज्यसेवा पूर्व मध्ये जे 15 प्रश्न येतात त्याच्यासाठी हे एक पूर्ण 1000 पानांचं पुस्तक वाचणं सोयीस्कर राहील का, काही जणांना हा प्रश्न असेल. तर ही पुस्तकं कशी वाचायची असतात ते मी तुम्हाला सुरुवातीला आधी सांगतो. कोणताही फॉर एक्झाम्पल एक छोटस एक्झाम्पल घेऊया. गव्हर्नर समजा चॅप्टर तुम्हाला वाचायचा आहे, तर गव्हर्नर चॅप्टर वाचताना सुरुवातीला ह्या गव्हर्नर चॅप्टरवर आलेले राज्यसेवा पूर्वचे 2013 पासूनचे म्हणजेच पीवायक्यूज तुम्ही पाहायचे गव्हर्नर चॅप्टर आलेले. ठीक आहे, हे पीवायक्यू पाहिल्यानंतर तो चॅप्टर वाचायला घ्यायचा आणि चॅप्टर रीड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा पीवायक्यू सोडवायचे. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये काय होईल, जेव्हा पीवायक्यू रीड करून तुम्ही चॅप्टर वाचायला जाल त्यावेळेस चॅप्टर वाचताना तुम्हाला अशा काही गोष्टी लक्षात येतील की गव्हर्नर चॅप्टर वरती समजा 4 पेजेस दिलेले असतील. ह्या 4 पेजेस मध्ये ह्या पहिल्या 2 पेजेस वरतीच मॅक्सिमम 80% क्वेश्चन्स तयार झाले. झालं, हेच आहे पीवायक्यू अनालिसिस. म्हणजे तुम्हाला जे काही वाचायचं आहे ते तुम्हाला सोयीस्कर करून देईल पीवायक्यू. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही पीवायक्यू वापरू शकता आणि चॅप्टर्स मोठे मोठे पुस्तकं तुम्ही इझिली संपू शकता. ठीक आहे, तर अजून एक प्रश्न खूप जणांचा असतो ते म्हणजे नोट्स लगेच फर्स्ट रिडिंगला काढायच्या. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला समजून सांगतो. समजा एखादं कोणती आपण जेव्हा नवीन गोष्ट जेव्हा वाचतो त्याच्या ज्यावेळेस आपण नोट्स काढतो तर हे सगळ्याच गोष्टी आपल्यासाठी नवीन असतात ना. आणि सुरुवातीला फर्स्ट रिडिंगला डिमांड लक्षात आलेली नसती, पीवायक्यू ची नेमकी विचारण्याची पद्धत लक्षात आलेली नसती. म्हणून आपण काय करतो, एका पुस्तकाचं दुसरं पुस्तक तयार करतो नोट्स काढून. म्हणून हे फर्स्ट रिडिंगला नोट्स न काढता ह्या नोट्स सेकंड रिडिंग मध्ये काढायच्या आहेत. तर फर्स्ट रिडिंग मध्ये काय करायचं, फर्स्ट रिडिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही वाचणार आहात तर महत्वाचे पॉइंट्स, पीवायक्यू चे पॉइंट्स अंडरलाईन करायचे. एक तुम्ही करू शकता पीवायक्यू साठी एक स्पेशल पेन करू शकता किंवा एक असं स्टार काहीतरी तुमचा एक मार्क शेवटपर्यंत ठेवायचा की हे तुम्ही पाहिलं की हा पीवायक्यू हे समजलं पाहिजे. कलर पेन वापरू शकता, म्हणजे अंडरलाईन ह्या पेनने अंडरलाईन केलेले सगळ्या ओळी ह्या पीवायक्यूच्या ओळी आहेत, अशा प्रकारे करू शकता. म्हणजे फर्स्ट रिडिंग मध्ये महत्वाचे पॉइंट्स अंडरलाईन करणे, पीवायक्यू प्लॉट करणे, त्याच्याच बरोबर मार्जिन्स मध्ये काही तुम्हाला छोटे छोटे नोट्स फ्लो चार्ट्स काढता आले ते काढा. आणि सेकंड रिडिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल, फर्स्ट रिडिंग झाल्याच्या नंतर सेकंड रिडिंग मध्ये ज्यावेळेस जाल तर सेकंड रिडिंग मध्ये हे तुम्हाला एक पीवायक्यूची डिमांड लक्षात आलेली असते, बुकचं स्ट्रक्चर लक्षात आलेलं असतं, कुठं काय दिलंय, कशा प्रकारे दिलंय.
आणि नोट्स मध्ये तुम्हाला काय येतं काय नाही हे देखील तुम्हाला बऱ्याच गोष्टी डोक्यामध्ये बसलेल्या असतात. तर ज्या गोष्टी विसरत आहेत किंवा ज्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी अवघड आहेत त्याच्याच फक्त नोट्स काढा. म्हणजे या नोट्स कशा तयार होतील? शॉर्ट बट स्वीट नोट्स तयार होतील. ठीक आहे. अशा प्रकारे ही मोठी पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत. ठीक आहे. तर मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेम लक्ष्मीकांत सरांचंच पुस्तक आहे. तर दोन्ही हे तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर पॉलिटीचा पुढचा भाग आहे तो म्हणजे पंचायत राज. तर पंचायत राजसाठी मला एक वन स्टॉप सोल्युशन वाटतं ते म्हणजे प्रमोद चौगुले सरांचे ऑडिओ प्लस नोट्स. प्रमोद चौगुले सरांचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती सरांनी काही 1-4 ऑडिओ टाकलेले आहेत आणि त्याच्याच बेसिसवरती नोट्स सुद्धा त्यांचे सेल्फ हँड रिटन नोट्स टाकलेले आहेत. प्रमोद चौगुले सर म्हणजे महाराष्ट्रातून 2 वेळेस फर्स्ट आलेले टॉपर आहेत. बऱ्याच जणांना माहितच असेल. तर यांनी जे ऑडिओ आणि नोट्स तयार केले आहेत ते अत्यंत उपयुक्त आहेत. फक्त हे जे पाहताना सुरुवातीला तुम्हाला काय करायचंय सांगितलं तसं पहिले BYQ पाहायची पंचायत राजवरती आणि त्यानंतर हे ऑडिओ पाहायला जायचंय. म्हणजे सरांनी जे काही ऑडिओ आणि नोट्स तयार केले आहेत ते त्यांची राज्यसेवा पूर्व आणि मुख्य दोन्हीसाठी पहिली जी ऑब्जेक्टिव्ह होती त्याच्यासाठी हे तयार केलेलं आहे. तर त्यातूनही तुम्हाला लक्षात येऊनच जाईल BYQ पाहिल्यानंतर राज्यसेवा पूर्वची की ह्याच्यातल्या कोणत्या गोष्टी राज्यसेवा पूर्वसाठी महत्वाच्या आहेत. ठीक आहे. ते पॉईंट तुम्ही फक्त अंडरलाईन करून घेतले तरी चालते. म्हणजे कोणतेही एक 100 ते 150 पानाचं पुस्तक पंचायत राजसाठी वाचण्यापेक्षा कधीही हे बेटर राहील कारण सरांनी खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता बघा जिओग्राफी, भूगोल. भूगोल म्हटलं की त्याच्यामध्ये आपल्याला मुख्य करून 3 डिव्हिजन्स करता येतात. सगळ्यात पहिलं म्हणजे फिजिकल जिओग्राफी, दुसरं म्हणजे इंडिया जिओग्राफी आणि तिसरं ते म्हणजे महाराष्ट्र जिओग्राफी. फिजिकल मध्ये आपण वर्ल्ड सुद्धा कन्सिडर करू. तर ह्या सगळ्या गोष्टींची आपण लिस्ट पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. आता जिओग्राफी म्हटलं की ही एक ओळ नेहमी लक्षात ठेवायची. महाराष्ट्र स्टेट बोर्डाची जी पुस्तकं आहेत 4थी ते 11वी हे खूप अत्यंत महत्वाचे आहेत, मस्ट आहेत सगळ्यांना वाचणं. का? कारण आणि ही ओल्ड सिलेबसची सॉरी हे सांगायचं राहिलं. ओल्ड सिलेबसची बुक्स आहेत जे कोणी 10वी ज्यांची 2016 पर्यंत झालेली असेल बघा त्यांना हा सिलेबस ओल्ड सिलेबसची सगळी ही पुस्तकं होती. तर तुम्ही अनुभव केलेला असेल की अत्यंत चांगल्या प्रकारे म्हणजे MPC साठी जो आपला पॅटर्न आहे त्या पॅटर्न प्रमाणे ते जुने पुस्तक होते. म्हणजे कशा प्रकारे मी तुम्हाला इथं काही मेन्शन करून दाखवतोच. जे 4थीचं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे. 4थीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये महाराष्ट्राचं पूर्ण भूगोल दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यासोबत फिजिकल जिओग्राफी सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं इकॉनॉमिक जिओग्राफी, महाराष्ट्राचं ह्युमन जिओग्राफी सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर 5वीचं जे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये इंडिया जिओग्राफी दिलेलं आहे. त्याच्यानंतर फिजिकल जिओग्राफीचा पण काही पार्ट आहे आणि इंडिया जिओग्राफीचंच मग इकॉनॉमिक जिओग्राफी प्लस ह्युमन जिओग्राफी देखील त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर 6वीचं जे स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये वर्ल्ड जिओग्राफी तुम्हाला दिलेलं आहे. वर्ल्ड जिओग्राफी प्लस फिजिकल जिओग्राफीचं म्हणजे फिजिकल जिओग्राफी बघा त्यांनी पॅरलली आणलेलं आहे. त्याच्यानंतर 7वीचं जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा वर्ल्ड जिओग्राफी आणि फिजिकल जिओग्राफी आहे. याच्यामध्ये ह्युमन जिओग्राफी पण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे 8वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे त्याच्यात वर्ल्ड प्लस फिजिकल म्हणजे तुम्ही म्हणाल की 6वी ते 8वी इथे वर्ल्ड कसं आहे सगळीकडे. तर इथं त्यांनी 2 कॉन्टिनेंट, 2 कॉन्टिनेंट, 2 कॉन्टिनेंट असं करत करत एक एशियापासून सुरुवात करून शेवटपर्यंत ते आलेले आहे. ठीक आहे. आणि फिजिकल जिओग्राफी मध्ये सुद्धा म्हणजे अर्थची निर्मिती कशी झाली तिथपासून ते पूर्ण लँडफॉर्म्स वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. त्याच्यानंतर 9वीचं जर तुम्ही स्टेट बोर्डचं बुक पाहाल तर त्याच्यामध्ये इकॉनॉमिक जिओग्राफी दिलेला आहे चांगल्या प्रकारे. त्याच्यानंतर 10वीचं पाहाल तर फिजिकल म्हणजेच भारताचा प्राकृतिक भूगोल दिलेला आहे, इंडियाचा आहे. त्यानंतर 11वीचं जे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे त्यामध्ये एक खूप चांगल्या प्रकारे वर्ल्ड जिओग्राफी प्लस फिजिकल जिओग्राफी ह्या दोन्हीचा समतोल साधून एक खूप चांगल्या प्रकारे हे 11वीचं स्टेट बोर्डाचं पुस्तक तयार केलेलं आहे. तर तुम्ही ही पुस्तकं अगदी म्हणजे कंपल्सरी वाचाच कारण बेसिक पासून सगळ्या गोष्टी कव्हर झालेल्या आणि छोटे छोटे पुस्तक आहेत. फार जास्त वेळ नाही लागत 2 दिवसात एक पुस्तक तयार होतं आणि एक तर गोष्ट तुम्हाला माहित आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डाची पुस्तकं म्हणले की ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल आहेत. काही ठिकाणी ओल्ड सिलेबसची पुस्तकं मार्केटमध्ये भेटतात आहे आणि त्यांच्या बालभारतीच्या वेबसाईटवरही आहेत किंवा तुम्हाला कुठेच नाही सापडले तर टेलिग्राम वरती सुद्धा बऱ्याच चॅनल्सनी अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला पाहिजे असतील तर खाली तसं मला कमेंटमध्ये सांगा. मग मी तिथे टेलिग्राम वरती फॉरवर्ड करून देईन. ठीक आहे. आता फक्त यात तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे हे वाचताना कशा प्रकारे वाचायचं. तर हे वाचताना आपल्या सिलेबस नुसार जायचं. सिलेबस नुसार म्हणण्यापेक्षा PYQ नुसार. तर समजा तुम्ही सुरुवातीला वर्ल्ड जिओग्राफी घेतला. तर वर्ल्ड जिओग्राफी घेतल्यानंतर वर्ल्ड जिओग्राफीची PYQ पाहायची आणि सुरुवात करायची एशियापासून. एशिया कुठे दिलाय? इथं दिलाय.
6वीतला एशिया इथलं वर्ल्डचं वाचून घ्यायचं. त्याच्यानंतर असं एक 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 करत पहिले वर्ल्ड संपवायचं, त्याच्यानंतर फिजिकलकडे जा, त्याच्यानंतर इंडियाकडे जा, त्याच्यानंतर महाराष्ट्र. ठीक आहे. अशा प्रकारे जर केला तर हे स्ट्रक्चर्ड पद्धतीनं संपून जाईल. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता सोर्सेसच्या बाबतीत जर बोलायचं झालं, मार्केटमध्ये काही ह्याच्यावरती एक सुंदर पुस्तक आहे. त्याच्यामध्ये एक सगळ्यात मला आवडलेलं पुस्तक म्हणजे प्रेमराज चव्हाण सरांचं प्राकृतिक भूगोलचं पुस्तक, फिजिकल जिओग्राफीसाठी. ठीक आहे. फिजिकल जिओग्राफीसाठी हे पुस्तक त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कंपाईल केलेलं आहे. सर्व फिजिकल जिओग्राफिक चॅप्टर्स व्यवस्थित याच्यामध्ये दिलेले आहेत. हे मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांसाठी, आणि इंग्लिशचं तर आहेच वन स्टॉप सोल्युशन. NCERT ची फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी इंग्लिशवाल्यांनी ते वापरायचे. वर्ल्ड जिओग्राफीसाठी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जे काही तुम्ही हे स्टेट बोर्डाचे पुस्तकं वाचणार आहात 6वी, 7वी, 8वीचे, त्याच्यामध्ये वर्ल्ड जिओग्राफीचे तुम्हाला नोट्स तयार करायचे आहेत. कॉन्टिनेंट वाईज तयार करायच्या. एशियाचं मग पहिल्या रिव्हर्स घ्यायच्या, रिव्हर्स वरती नोट्स बनवायच्या. त्याच्यानंतर 2 नंबरला माउंटेन्स घ्यायचे. अशा प्रकारे तुम्ही एक 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 कॉन्टिनेंट संपवायचा. आणि ह्याच्यासोबतच काय करायचं, एक ऑक्सफर्ड स्कूल ॲटलास हे एक तुम्ही परचेस करून घ्या. ह्याच्या मदतीनं तुम्ही काय करायचं, ब्लँक मॅप घ्यायची, वर्ल्ड मॅप, इंडियाचा मॅप किंवा महाराष्ट्राचा मॅप, आणि त्याच्यावरती तुम्ही प्लॉट करायच्या गोष्टी. म्हणजे तिथं समजा USA दिलेला असेल तर USA मध्ये मिसिसिपी नदी कुठं आहे, तर अशा प्रकारे तुम्ही तिथं प्लॉट करायचे. म्हणजे प्लॉट केल्यानं काय होईल, तुम्हाला पाठ करायची गरज पडणार नाही आणि इझिली ऑटोमॅटिकली त्या गोष्टी लक्षात राहतील. अशा प्रकारे तुम्ही वर्ल्ड जिओग्राफी करू शकता. तर पुढे जाऊया. पुढे आहे इंडिया जिओग्राफी. बघा, आता इंडिया जिओग्राफीसाठी हे तर कॉमन असणार आहे सगळ्या ठिकाणी. इंडिया जिओग्राफी मध्ये बघा, मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी प्रेमात चव्हाण सरांचंच बुक आहे. आता बघा, हे काही म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट व्हिडिओ नाहीये. ही पुस्तकं खरंच मला आवडलेली आहेत. माझ्यासोबतचे बरेच विद्यार्थी याचा वापर करतात. त्याच्यातून बऱ्याच जणांचे रिझल्ट सुद्धा आलेले आहेत. ते 4थी आवृत्ती आहे सरांची. खूप चांगल्या प्रकारे कंपाईल केलेलं पुस्तक आहे. ठीक आहे. म्हणजे नोट्स स्वरूपातलं पुस्तक आहे. तर तुम्ही हे वापरू शकता. त्यानंतर इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी NCERTचं फिजिकल एन्व्हायरमेंट, इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट हे कॉन्स्ट्रक्ट सोल्युशन आहे. चांगलं पुस्तक आहे. तुम्ही हे वापरू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे चला. आता आपण पाहूया महाराष्ट्र जिओग्राफी, महाराष्ट्र भूगोलाची पुस्तके. मराठीमध्ये पुन्हा तेच प्रेमराज चव्हाण सरांचं स्टेप ऑफ अकॅडमीचं पुस्तक आहे, महाराष्ट्राचा भूगोल म्हणून. एक सुंदर प्रकारे खूप असे नोट्स टाईप, म्हणजे त्याचा इंडेक्स जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला जे तुम्हाला टॉपिक्स करायचे आहेत ते फिक्स इंडेक्स मधले तेवढे करायचे आहेत. आणि PYQच्या बेसिसवरती राज्यसेवा पूर्वला याचा सिक्वेन्स कसा आहे, कोणते टॉपिक सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत राज्यसेवा पूर्वला, त्याच्यानुसार तुम्ही ह्या पुस्तकाचा वापर करायचा. ठीक आहे. तर ह्याच इंग्लिश व्हर्जन सुद्धा आहे, जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणून. ते इंग्लिश मधल्या विद्यार्थ्यांनी हे करू शकता. कारण इतर मला कोणतं इंग्लिश मधलं सोर्स चांगलं वाटत नाही जेवढं की हे चांगलं आहे पूर्व परीक्षेसाठी. ठीक आहे, प्रिलिमसाठी. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता बघा, एन्व्हायरमेंट, पर्यावरण या विषयासाठी, एन्व्हायरमेंट साठी मी एक सिरीज घेतलेली होती बघा. बऱ्याच जणांनी ते पाहिलेले आहे. त्याच्यामध्ये युट्यूब वरती फ्री अपलोडेड सुद्धा आहे. जवळपास म्हणजे 5 पैकी 2 ते 3 प्रश्न त्याच्यातून कन्फर्म होणार. ठीक आहे. सगळं बेसिक एन्व्हायरमेंट मी तिथे घेतलेलं आहे. त्याच्यानंतरही काही गोष्टी समजा जर वाचायच्या असतील तर मराठी माध्यमातून तुषार गोरपडे सरांचं पुस्तक आहे, सह्याद्री आयएस अकॅडमीचं. आणि इंग्लिश माध्यमातल्या विद्यार्थ्यांसाठी शंकर आयएस अकॅडमीचं एन्व्हायरमेंट हे पुस्तक आहे. ठीक आहे. लेटेस्ट मी प्रयत्न केला आहे की लेटेस्ट स्क्रीनशॉट टाकले म्हणून. जरी मार्केटमध्ये तुम्ही एकदा पुस्तक घेताना थोडीशी चौकशी करून पाहिजे, लेटेस्ट वालच घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता आपण इतिहासाची पाहूया बुक लिस्ट. बघा, इतिहास म्हणलं की त्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत, एन्शियंट हिस्ट्री, मिडिवल हिस्ट्री आणि मॉडर्न हिस्ट्री. ठीक आहे. एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न मध्ये सगळ्यात पहिल्यांदा एन्शियंट, प्राचीन इतिहास बघा. मराठीमध्ये स्टेट बोर्डाची खूप छान 2 पुस्तकं आहेत. एक आहे इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 6वी. हे पुस्तक अगदी बेसिक, जे एन्शियंट हिस्ट्रीचं बेसिक आपण जे म्हणतो ते इथून आहे. म्हणजे ज्यांनी कोणी कधीच एन्शियंट हिस्ट्री वाचलेलं नाहीये तर त्यांनी इथून सुरुवात करू शकता एन्शियंट हिस्ट्री वाचण्यासाठी. पण काही जणांना थोडीफार आयडिया असेल तुम्ही थेट याचा मोठा भाऊ, या पुस्तकाचा मोठा भाऊ म्हणजे इयत्ता 11वीचं हे नवीन सिलेबसचं, हे ओल्ड सिलेबसचं बुक आहे. इथं मी लिहून ठेवतो, ओल्ड सिलेबसचं बुक आहे आणि हे न्यू सिलेबसचं बुक आहे. ठीक आहे. ह्या पुस्तकामध्ये एकदम डिटेलमध्ये एन्शियंट हिस्ट्री कव्हर केलेलं आहे. तुम्ही फक्त ह्याच्या नोट्स काढायच्या प्रत्येक चॅप्टरच्या PYQ ला आधार धरून, आणि त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण एन्शियंट हिस्ट्री ह्या एकाच पुस्तकामध्ये कव्हर होत आहे. ठीक आहे. तुमच्या नवीन विद्यार्थ्यांनी इथून जर सुरुवात केली तर आणखी समजायला सोपं जाईल. त्याच्यानंतर इंग्लिश वाल्यांसाठी खूप सॉर्टेड आहे ल्युसनचं जनरल नॉलेज हे पुस्तक. ह्याच्यामध्ये एन्शियंट खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे, नोट्स फॉर्मॅटमध्ये दिलेले आहे.
आता ही स्टेट बोर्डची पुस्तकं सुद्धा आपल्याला इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत. पण इंग्लिशसाठी मी ल्युसेंटच का दिलं? कारण ह्याच्या तुम्हाला नोट्स काढावे लागतील. ठीक आहे. थोडं मराठीतून वाचणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थोडंसं हे एक्स्ट्रा काम आहे. ठीक आहे. आणि इथे हे ऑलरेडी इंग्लिश माध्यमातल्या मुलांसाठी हे ल्युसेंटच्या ऑलरेडी नोट्स अवेलेबल आहेत. त्याच्यात पॉईंट फॉर्मॅटमध्ये, चार्ट फॉर्मॅटमध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे. चला पुढे जाऊया. आता बघा मेडिवल साठी आपण पाहूया. मेडिवल हिस्ट्री, मध्ययुगीन इतिहास. सेम जे इयत्ता 11वीचंच पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये मी म्हणलं तुम्हाला काही सुरुवातीचे चॅप्टर्स एन्शियंट वरती आहेत आणि शेवटचे 4 ते 5 चॅप्टर्स तुम्हाला मेडिवल वरती आढळून येतील. ठीक आहे. तर तिथून पॉईंट टू पॉईंट नोट्स काढून घ्यायच्या त्याच्या आणि त्याच्यावरून तुमचं मेडिवल हिस्ट्री व्यवस्थित कव्हर होऊन जाईल. आणि सेम इकडं ल्युसेंटचा सोर्स असणार आहे मेडिवल हिस्ट्रीसाठी. एन्शियंट प्लस मेडिवल मिळून जवळपास 80 पानामध्ये कव्हर झालेलं आहे. आणि चांगल्या प्रकारे ल्युसेंट मधून तुम्ही ते करू शकता इंग्लिश मध्ये. ठीक आहे. पुढे जाऊया. आता बघा मॉडर्न हिस्ट्री. मॉडर्न हिस्ट्रीसाठी मराठी माध्यमातून थोडंसं सोर्सेस जास्त आहेत, ते कमीत कमी आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि बेस्ट सोर्सेस आहेत हे दोन इथं आणलेले. बघा आधुनिक भारताचा इतिहास आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. समाधान महाजन सरांचं नाव ऐकलं असेल बरेच जण. ठीक आहे. तर त्यांचे हे भाग 1 आणि भाग 2 पुस्तक आहेत. भारताचा इतिहास आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. त्याच्यासोबत इथं समाज सुधारक देखील आहे. ठीक आहे. आता ही पुस्तकं चांगली डिटेलमध्ये तयार करण्यात आलेली आहेत. जे मागची राज्यसेवा मुख्य ऑब्जेक्टिव्ह होती त्याही एक्झाम मध्ये याच्यातून डायरेक्ट प्रश्न आलेले आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे. पूर्व परीक्षेसाठी तुम्ही हे वापरू शकता. फक्त वापरायचं कसं, पीवायक्यू पाहायचे. पीवायक्यूच्या बेसिस वरती राज्यसेवा पूर्वला कोणत्या टॉपिक्स वरती भर देण्यात आलेला आहे, त्याच्यातले कोणते सब पॉईंट्स वरती भर देण्यात आले आहे, ते टॉपिक्स याच्यातून कव्हर करून घ्यायचं. आता ह्याला ऑप्शन म्हणून रंजन कोळंबे सरांचं भगीरथ अकॅडमीचं आधुनिक भारताचा इतिहास हे एक पुस्तक आहे. हे पण पुस्तक खूप छान आहे. स्टोरी लाईन वगैरे या पुस्तकाची छान आहे. म्हणजे हे पुस्तक पाहिलं तर एकदम नोट्स टाईप आहे. पॉइंट्स ज्याला आपण म्हणतो. आणि हे पुस्तक थोडंसं एक्सप्लेनेटरी, ज्याला इतिहास बिलकुल म्हणजे डिफिकल्ट जातो, एकदम वाचायला अवघड जातो, त्यांनी हे पुस्तक वापरलं तरी चालते. दोन्ही पुस्तकं छान आहेत. दोन्ही मधून एक बरेच कव्हर होतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासासाठी एक शॉर्ट बट स्वीट पुस्तक म्हणजे इयत्ता 11वीचं पुस्तक आहे. आता ह्या पुस्तकामध्ये सगळा महाराष्ट्राचा इतिहास कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यासोबतच समाज सुधारक सुद्धा दिलेले आहेत. जवळपास एक 15 ते 20 समाज सुधारक याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. तर ह्याचा फायदा हा होतो की एकदम अगदी सोप्या भाषेमध्ये हे पुस्तक आहे आणि राज्यसेवा पूर्वमध्ये थेट प्रश्न सुद्धा ह्याच्यातून आलेले आहेत. ठीक आहे. म्हणून जर तुम्ही भर देणार असाल, आता आपण 15 प्रश्न जर म्हणले टोटल हिस्ट्रीवरती, तर एन्शियंट आणि मिडिवल वरती 5 ते 6 प्रश्न असणार आहेत आणि उरलेले 10 प्रश्न हे आधुनिक भारताचा इतिहास आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास असणार आहे. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी किती काय वाचायचं तर हेही तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे. तर हे एक पुस्तक तुम्हाला शॉर्ट बट स्वीट चांगलं राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्लिश माध्यमातल्या विद्यार्थ्यांसाठी सॉर्टेड आहे, स्पेक्ट्रमचं पुस्तक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही वाचताना कसं करायचं आहे, सगळं इंडियाचं हिस्ट्री प्रत्येक चॅप्टरची शेवटी समरी दिलेली आहे पहा. तर समरी तुमच्या नोट्स तयार होतील. समरीज तुमच्या नोट्स असतील. म्हणजे चॅप्टर पूर्ण वाचल्यानंतर चॅप्टर व्यवस्थित वाचून घ्यायचा, एक ना एक ओळ व्यवस्थित वाचून घ्यायची आणि त्याच्यानंतर समरी रीड करायची. आणि समरी रीड करताना तुम्हाला अशा काही गोष्टी वाटल्या की ह्या गोष्टी आहेत प्रिलिम्सच्या महत्वाच्या चॅप्टर मधल्या, पण त्याच्या समरी मेन्शन नाही आहेत, तुम्ही तिथंच त्या पेजवरती लिहून घेऊ शकता. म्हणजे त्या चॅप्टर झाल्यानंतर जे 2-1 पानाचं समरी आहे ते चॅप्टरचे तुमच्या नोट्स म्हणून रेडी होतील. ठीक आहे. अशा प्रकारे स्पेक्ट्रम पुस्तक हे तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर इंग्लिश माध्यमातून महाराष्ट्राच्या इतिहासासाठी सेम हेच पुस्तक इंग्लिश मधून मीडियम मधून अवेलेबल आहे. हेच वन अँड ओनली सोर्स तुम्ही वापरू शकता. समाज सुधारक आणि महाराष्ट्राचा इतिहास दोन्ही ह्याच्यातून कव्हर होते. ठीक आहे. तर बऱ्याच ठिकाणी हे भेटतं, परंतु हे शक्यतो मार्केटमध्ये भेटत नाही. टेलिग्राम वरती पीडीएफ अवेलेबल आहेत आणि जर तुम्हाला हवे असतील तर सांगा मला कमेंटमध्ये, मी तसं टेलिग्राम वरती आपल्या फॉरवर्ड करून देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता बघा सगळ्यांचा कळीचा विषय तो म्हणजे सायन्स. बऱ्याच जणांना सायन्स विषय हा अवघड जातो, परंतु सायन्स हा स्कोरिंग आहे. एकदा जर तुम्ही बेसिक सायन्स व्यवस्थित केलं असलं तर तुम्हाला सायन्स हा राज्यसेवेतल्या 20 पैकी 15 प्रश्न कधीही देतो. ठीक आहे. तर एक बेसिक्स कशा प्रकारे ह्याचं कव्हर करायचं आहे, जसं जॉग्राफीला सांगितलं तसंच इथे देखील महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे पुस्तक 8वी ते 10वी हे खूप खूप महत्वाचे आहेत. म्हणजे एकदम 8वीच्या विद्यार्थ्याला समजेल असा तिथे चॅप्टर समजून सांगण्यात आलेला आहे. ठीक आहे. म्हणून ते समजतं, ते काही फार डिफिकल्ट नाहीये. मराठी इंग्लिश दोन्ही भाषेत अवेलेबल आहे. फक्त ह्याचं वाचन कसं करायचं ते एक सांगतो. एक फॉर एक्झाम्पल तुम्ही लाईट चॅप्टर करताय, तर लाईट चॅप्टर पहिले 8वीतलाही करायचा, 9वीतलाही करायचा आणि 10वीतलाही करायचा. म्हणजे हे सोबतच लाईट चॅप्टर करून टाकायचा. म्हणजे इथं लाईट चॅप्टर केल्यानंतर इथं जायचं.
ह्या चॅप्टर मध्ये तुम्ही गेल्यानंतर इथे फक्त त्याच गोष्टी अंडरलाईन करायच्या ज्या इथं पहिल्या ह्याच्यात नव्हत्या. ठीक आहे. म्हणजे ह्या पुस्तकामध्ये 9वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला एक काय म्हणतो आपण त्याला इकॉनॉमिक रिडिंग होईल तुमची. म्हणजे ज्या गोष्टी नवीन आहेत तेवढ्याच अंडरलाईन करायच्या. आणि 10वीच्या पुस्तकात गेल्यानंतर शेवटी तसंच त्याच प्रकारे जे एक्स्ट्रा पॉईंट दिसले तेच. अशा प्रकारे तुम्ही लाईट चॅप्टर कव्हर केल्यानंतर आता सायन्सच्या नोट्स काढणं म्हणजे ती काही छोटी गोष्ट नाहीये. त्याला तुम्हाला बराच वेळ लागणार आहे. तर एक तुम्ही हे जे 2 पुस्तकं आहेत सचिन बस्के सरांचे जनरल सायन्सचे पुस्तक दोन्ही भाषेत आहे. हे तुम्ही नोट्स म्हणून वापरू शकता. काय करायचं? समजा फॉर एक्झाम्पल लाईट चॅप्टर ह्याच्यातून तुम्ही केला. तर इकडे यायचं लगेच ह्या पुस्तकामध्ये. या पुस्तकामधला एक 9 ते 10 पानांचा लाईट चॅप्टर ह्याच्यामध्ये कंपाइल केलेला असेल. हा पूर्ण वाचायचा आणि हा वाचताना तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये तुम्ही ज्या ओळी वाचल्या त्या ओळी इथं फक्त अंडरलाईन करत जायचं. म्हणजेच स्टेट बोर्डच्या ज्या काही नोट्स आहेत तुमच्या ह्या 10 पानांमध्ये इथं बसून जातील. आणि काय होईल? सोपे पॉईंट्स तुमचे ऑलरेडी इथं क्लिअर झालेले असतील. जे तुमच्या लक्षात बसले नाहीत त्याला मॅक्सिमम अंडरलाईन होईल. अशा प्रकारे साइड बाय साइड स्टेट बोर्डही वाचणं होईल आणि तुमच्या सायन्सच्या नोट्स सुद्धा तयार होतील. ठीक आहे. त्याच्यामध्ये अनेक भरपूर एक्स्ट्रा पॉईंट दिलेले आहेत, परंतु ते एक्स्ट्रा पॉईंट्स पीवायक्यू ला पाहूनच मग तुम्हाला करायचे आहे हे तुम्ही सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. आता बघा इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र हा विषय राज्यसेवा पूर्वमध्ये अर्थशास्त्र हा विषय 15 क्वेश्चन्स तर आहेतच, परंतु तेवढे चॅप्टर्स नाहीये जेवढे आपण कंबाईनला करतो. कंबाईनला 15 ते 20 चॅप्टर्स करावं लागतात. इकॉनॉमिक्स वरचे डिटेल फॅक्च्युअल सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि इकडे जर म्हटलं तर राज्यसेवेमध्ये जवळपास एक 9 ते 10 चॅप्टर्सच आहेत जे चांगले केले तरी 12 ते 13 मार्क्स इकॉनॉमिक्स मध्ये येऊ शकतात. आता ह्याच्यामध्ये किरण देसले सरांचे हे 2 पुस्तकं आहेत. मराठी माध्यमातून आहेत. इंग्लिश माध्यमातून एक्झॅक्ट चांगल्या प्रकारे कोणतं पुस्तक भेटलेलं नाही. आहेत मार्केटमध्ये विवेक सिंग वगैरे, परंतु ते किंवा रमेश सिंग हे असेल. तर ही सर्व पुस्तकं आपण पाहतो UPSC ला बेसिस धरून तयार केलेली आहेत. ठीक आहे. परंतु राज्यसेवा पूर्वसाठी हेच सोर्सेस मला तरी योग्य वाटतात, कारण थेट त्याच्यातून प्रश्न आलेले आपल्याला दिसतात आणि सॉल्व्ह होताना दिसतात. ठीक आहे. तर बघा देसले सरांचं इकॉनॉमिक्सचं हे पार्ट 2 चं जे पुस्तक आहे हे पार्ट 2 प्रिलिम्ससाठी स्पेसिफिकली डेडिकेटेड आहे. ठीक आहे. त्याच्यामधले जे काही 5-6 चॅप्टर्स आहेत ते चॅप्टर्स अत्यंत चांगल्या प्रकारे केले की एक 9 ते 10 प्रश्नांची तयारी होऊन जाते. याच्याच बरोबर पार्ट 1 मध्ये एक सुरुवातीचे काही 4 ते 5 चॅप्टर्स आहेत, जसं की राष्ट्रीय उत्पन्न असेल, त्याच्यानंतर दारिद्र्य असेल, त्याच्यानंतर चलनवाढ वगैरे, हे सुरुवातीचे 4 ते 5 चॅप्टर्स ह्या पार्ट 1 मधून करायचे. ठीक आहे. म्हणजे अशी 12 ते 13 प्रश्नांची आपली इझिली तयारी होऊन जाते. 1 ते 2 प्रश्न थोडेसे येतात बाहेरून, डेफिनेशनवर असतील किंवा इकॉनॉमिस्ट असतील, त्यांचे काही गोष्टी विचारल्या असतील, थेरॉटिकल एकदम डिटेलमध्ये डीपमध्ये. एखादा प्रश्न तो नाही जरी आला तरी चालतो, परंतु हे 12 ते 13 प्रश्न जे टप्प्यातले आहेत ते आपल्याला आले पाहिजे. ठीक आहे. आता सरांचं पुस्तक आहे एक पीवायक्यूचं. आता सरांनी हे कशा प्रकारे डेव्हलप केलं आहे, समजा इथं तुम्ही दारिद्र्य चॅप्टर वाचला आणि दारिद्र्य चॅप्टर मध्ये एखादा सब पॉईंट आहे समजा. ठीक आहे. आणि त्या सब पॉईंट वरच्या तुम्ही गोष्टी वाचल्या, तर ह्या सब पॉईंट वर स्पेसिफिक इकडे पीवायक्यू दिलेले आहेत. म्हणजे ह्याच्यानंतर जो पुढचा सब पॉईंट आहे त्याच्यावर अजून त्याच्या खाली स्पेसिफिक काय प्रश्न पडले, अशा प्रकारे इकडं त्यांनी या बुकची रचना केलेली आहे. म्हणून तुम्ही वाचताना हा पॉईंट वाचला आणि त्याच्यावरची पीवायक्यू पाहिजे किंवा पीवायक्यू पाहिजे तो पॉईंट वाचला, हे सोपं जाणार आहे. त्याच्यामुळे हे सरांचं पुस्तक जर तुम्ही पीवायक्यूचं वापरलं ह्याच्यासोबत तर ते अत्यंत सोयीस्कर जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया ते म्हणजे करंट अफेअर्स. करंट अफेअर्सला बऱ्याच जणांना शंका असते की मॅगझिन्स वाचायची की इयर बुक वाचायचं. तर ह्याचं एक सगळ्यात सोपं उदाहरण देऊन मी सांगतो. तर जे विद्यार्थी कंबाईनसाठी तयारी करतायत, कंबाईनसाठी इन द सेन्स मला म्हणायचं आहे की प्रिलिम्सलाही त्यांना करंट अफेअर्स गरजेचं आहे ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये, आणि मेन्सलाही ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये त्यांना करंट अफेअर्स असणार आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी परिक्रमा किंवा मग मॅगझिन्स वाचणं थोडंसं योग्य ठरतं. कारण कसं आहे, मंथली येतात आणि त्याच्या जर तुम्ही नोट्स काढून ठेवल्या तर तुम्हाला हे इयर लॉंग प्रोसेस असणार आहे. मॅगझिन्स मधल्या इयर लॉंग दर महिन्याची मॅनेज तुम्हाला करावं लागणार आहे. तर ह्याच्या तुमच्या छोट्याशा शॉर्ट नोट्स तयार होतात आणि ह्या तुमच्या जास्त वेळेस वाचून होणार एक्झाम. परंतु राज्यसेवा पूर्वचं कसं आहे, मेन्सला जे करंट अफेअर्स असणार आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने करावं लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिलिम्ससाठी जर आपण पाहू तर उरलेले म्हणजे जे 3 ते 4 महिन्यामध्ये आपण प्रिलिम्सची तयारी करतो, या 3 ते 4 महिन्यांमध्ये हे 12-12, 13-13 मॅगझिन्स वाचणं तेवढंसं सोयीस्कर ठरत नाही. आता एक आपण पाहिलं की मे महिन्याच्या एंडिंगला आपली एक्झाम आहे, तर एप्रिल 2026 पर्यंत आपण करंट अफेअर्स करायचे आहे. ते मागच्या 1 वर्षाने म्हणजेच एप्रिल 2025 पासून. ठीक आहे. ऍटलिस्ट ह्या 1 वर्षाचे करंट अफेअर्स तुम्ही करायचे. जर हे तुमचे झाले एवढे करून आणि वेळ जर उरलेलाच असेल तर तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2025 सुद्धा
करू शकता. म्हणजे 12 ते 13 महिन्याचं करंट अफेअर जर व्यवस्थित केलं तर 100% तुम्हाला करंट अफेअर्सला 10 प्लस मार्क येतात. ठीक आहे, 15 पैकी. तर हे फक्त एक गोष्ट याच्यामध्ये करावी लागते ते म्हणजे जे काही तुम्ही सोर्स ठरवला ते तुम्हाला 7 ते 8 वेळेस रिवाइज करावा लागतो. कारण करंट हा एवढा व्हॉलटाईल सब्जेक्ट आहे की एक्झाम मध्ये जे 3-4 स्टेटमेंट दिलेले असतात कुठेतरी एक छोटंसं मधात चुकलेलं असतं ते सुद्धा लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे एक 7 ते 8 रिडिंग्स होणं खूप गरजेचे आहे. म्हणून सुरुवातीलाच सोर्स सिलेक्ट करताना एकदम काळजीपूर्वक सिलेक्ट करा. जे इयर राऊंड अभ्यास करतायत त्यांनी मॅक्झिमम वाचलेलं योग्य राहील. परंतु जे प्रिलिम्सला 3 ते 4 महिने अभ्यास करणार आहेत त्यांनी कोणतीही एक इयर बुक, आता हे सिम्प्लिफाईडच आहे, बरेच जण यूज करतात. आणि त्याच्यानंतर ह्याच्या अभिनवचं म्हणणं एक आहे बघा. कोणतंही जे तुम्ही मार्केटमध्ये तुम्ही कम्पेअर करून बघा दोन्ही साईडला ठेवून तुम्हाला जे सोयीस्कर वाटलं, सोपी लँग्वेज वाटली, पॉईंट वाईज वाटलं ते तुम्ही चूज करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही करंट अफेअर्स व्यवस्थित करायचे. आणि इयरबुक करण्याचा एक फायदा हा होतो की इयरबुक मध्ये सगळ्या गोष्टी एक सिक्वेन्स असतात. म्हणजे राजकीय म्हणलं तर वर्षभराच्या राजकीय सगळ्या घडामोडी एका ठिकाणी, वर्षभराच्या सगळ्या क्रीडा घडामोडी एका ठिकाणी. इथं तसं नाही, इथं मंथली राजकीय, मंथली क्रीडा घडामोडी, पुन्हा पुढच्या महिन्याच्या राजकीय. म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करताना काय होणार आहे हे सगळं मिक्स असणार आहे. आणि इथे जे आहे राजकीय एकाच ठिकाणी पूर्ण वर्षाचं तुम्हाला भेटणार. तर जे तुम्हाला सोयीस्कर वाटलं ते दोन्हीपैकी ठरू शकता. दोन्ही सोर्सेस अगदी बेस्ट आहे. आणि इंग्लिश मधून करंट अफेअर्स साठी कोणता असा स्पेसिफिक सोर्स नाहीये जो की राज्यसेवा पुरवला किंवा त्याची डिमांड पूर्ण करेल. त्याच्यासाठी आपण हे वापरू शकता. न्यूज आहे, न्यूज आपण न्यूजपेपर सुद्धा वाचतो मराठीतून, म्हणून काही इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अडचण येणार नाही असं मला वाटतं. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा ते म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कशातून वाचायचे, कोणत्या एक्झामची करायची. राज्यसेवा पूर्वसाठी मी तयारी करतोय तर फक्त काय राज्यसेवा पूर्वचेच पीवायक्यू पाहिजे, कंबाईनचे देखील पाहिजे. तर हा एक खूप मोठा डाऊट आहे बऱ्याच जणांना, तर त्याच्याबद्दल बोलूया. बघा, जे विद्यार्थी आता अभ्यास सुरुवात करत आहेत, बिगिनर आहेत, बिगिनर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, म्हणजे तुम्हाला अजून राज्यसेवेची डिमांड कळालेली नाहीये किंवा कशा प्रकारे एमसीक्यू येतात हे सुद्धा माहित नाहीये. तर तुम्ही फक्त जे राज्यसेवा पूर्वचे पीवायक्यू आहेत मागच्या 10 वर्षांची, ठीक आहे, तर हे तुम्ही सुरुवातीला करायचे. म्हणजे जसं मी एक्झाम्पल सांगितलं, समजा तुम्ही गव्हर्नर चॅप्टर करताय तर गव्हर्नरचे राज्यसेवा पूर्वसाठी आलेले पहिले प्रश्न सगळे पाहून घ्यायचे मागच्या 10 वर्षातले जेवढे प्रश्न असतील आणि मग चॅप्टर वाचायचं. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल राज्यसेवेसाठी ऍटलीस्ट स्पेसिफिक कसे प्रश्न विचारले जातात आणि तुमचा हा चॅप्टर तसा परफेक्ट होत जाईल. ठीक आहे, आणि जे काही जुने विद्यार्थी आहेत, जुन्या विद्यार्थ्यांचं काय झालेलं असते, हे जे राज्यसेवा पूर्वचे आहेत हे कमी प्रश्न आहेत. कमी म्हणजे एका एक्झाम पुरतेच आहेत ना, हे पाठ झालेले असतात नेहमी 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 वाचून. तर त्यांनी काय करू शकता, जे आपल्याला मार्केटमध्ये तुकडा भेटतो 25,000चा तर ते घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये ही सगळे नाही सोडत बसायचे सगळं अख्खं पुस्तक. मग कोणतेही तुम्ही प्रश्न वाचले त्याचे ऍटलीस्ट तुमचे 2-3 रिडिंग झाल्या पाहिजे. तर त्याच्यामुळे तुम्ही इथं काय करायचं, हे ऍटलीस्ट 2020च्या नंतरचे एक 5 ते 6 वर्षांची तुम्ही जर पीवायक्यू पाहिजे, कंबाईन राज्यसेवा, राज्यसेवा मुख्यचे ऑब्जेक्टिव्ह, तर तुम्ही जुन्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो. कारण ह्याच्या काय होईल, 5 ते 6 वर्षाचे पाहिल्यामुळे ह्यांचं तुमच्यावर एक 2 ते 3 वेळेस रिव्हिजन होईल. ठीक आहे, तर नवीन विद्यार्थ्यांनी शक्यतो काय करा, राज्यसेवा पूर्वची 10 वर्षांची पहा, एक 2-3 वेळेस ह्याला रिव्हिजन द्या. हे पाठ झालं की तुम्ही मग इकडे शिफ्ट होऊ शकता. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी बघा, जे बिगिनर आहेत, बिगिनर साठी एक पुस्तक, जे लॉजिक पुस्तक आहे बघा, स्टेप अप अकॅडमीचं, चांगल्या प्रकारे तयार केलेलं आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही माध्यमातून आहे. स्पेसिफिक राज्यसेवा पूर्वसाठी आहे. ठीक आहे, सगळ्या प्रश्न याच्यामध्ये कव्हर आहे, विथ एक्सप्लेनेशन देखील पूर्ण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे जुने विद्यार्थी आहेत मी सांगितलं, जुन्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की हे 21,000चा जो प्रश्न म्हणजे सॉरी मी माझं 25,000 म्हणलो, 21,000चा जो प्रश्न संच आहे हे घ्यायचा. 2020 पासूनची पहिल्यांदी सॉल्व्ह करायची 25 पर्यंतची. हा टप्पा झाल्याच्या नंतर थोडं मग पुन्हा मागायचं 3 वर्षाने पाठीमागे करायचं. अशा प्रकारे तुम्ही जुन्या विद्यार्थ्यांनी हे करा. हे सुद्धा मराठी आणि इंग्लिश मीडियम मध्ये अवेलेबल आहे. मार्केटमध्ये गेल्यानंतर जे काही लेटेस्ट अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता या पुस्तकांमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर एक सांगायचं आहे, आपण पाठीमागे मागच्या वर्षी राज्यसेवा पूर्व 2025 साठी एक IMP 40 टॉपिक्स सिरीज घेतलेली होती. ह्या सिरीज मध्ये आपण काय घेतलं होतं, मुख्यत्वे शेवटचा जो आठवडा असतो एक्झामचा, त्या शेवटच्या आठवड्यामध्ये कोणते असे महत्वाचे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला रिवाइज करणं गरजेचं आहे. का? कारण की शेवटच्या आठवड्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला कव्हर करणं शक्य होणार नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला पुस्तकं वाचणं शक्य होणार नाही. तर ऍटलिस्ट जाताना सगळ्या एक महत्वाच्या गोष्टींवरती रिव्हिजन व्हावी, ज्या गोष्टी
अत्यंत वारंवार विचारलेल्या आहेत अशा गोष्टींची रिव्हिजन आहे. त्यासाठी आपण ही 40 टॉपिक सिरीज घेतलेली होती. ह्या सिरीजला खूप चांगलं सगळ्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे. खूप चांगले व्ह्यूज सुद्धा याला आलेले आहेत. जे व्ह्यूज टू लाईक रेशो आणि कमेंट रेशो पाहिला हा खूप जास्त आहे. म्हणजे खूप जास्त जणांना ही सिरीज आवडलेली होती. तर ह्या सिरीजचा फायदा तुम्ही ह्याच्यामध्ये मी पर्टिक्युलर सांगितलेलं आहे की कोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत आणि तुम्ही कशा प्रकारे वाचायचे आहे. तर तुम्ही नवीन विद्यार्थ्यांनी जाऊन ही मागची सिरीज तुम्ही ऍज अ गाईडलाईन म्हणून वापरू शकता की कोणता टॉपिक कशा प्रकारे तुम्हाला कव्हर करायचा आहे त्याच्यातून ते घ्या फक्त. आता ह्या सिरीज मधून तुमचा अख्खा राज्यसेवेचा सिलेबस कम्प्लीट होतो का? तर सरळ उत्तर आहे नाही, कारण इथं मेन्शन आहे 40 टॉपिक सिरीज. ठीक आहे, सगळा सिलेबस तुमचा कव्हर होणार नाहीये, पण ह्याच्यातून तुम्हाला एक आयडिया येईल की पॉलिट हा विषय कसा तुम्हाला कव्हर करायचा. ठीक आहे, तर त्याच्यासाठी ही सिरीज तुम्ही तशा पद्धतीने वापरा. पूर्ण या सिरीज मध्ये सांगितलेल्याच गोष्टी तेवढाच क्वालिटी आहे असा अर्थ नाही त्या गोष्टीचा. ठीक आहे, तर तुम्ही ही सिरीज खूप चांगल्या पद्धतीने वापरू शकता. मी प्रत्येक प्रश्नावरती पीवायक्यू कसे विचारलेले आहेत आणि पीवायक्यूच्या बेसिसवरती तुम्ही कसं वाचायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे. त्यामुळं हे सगळे व्हिडिओज तुम्ही तो पर्टिक्युलर सब्जेक्ट अभ्यास सुरू करण्यापूर्वी पाहून घ्या. म्हणजे तुम्ही समजा इकॉनॉमिक्सचा अभ्यास सुरू करताना आधी हा व्हिडिओ पहा आणि मग इकॉनॉमिक्सचा अभ्यास करता. ठीक आहे, आणि पीवायक्यू पाहून तुम्ही त्या पूर्ण इकॉनॉमिक्स वरचे कोणते टॉपिक्स आपल्याला करायचे आहेत ते स्वतः एकदा अनालिसिस करा. म्हणजे काय होईल, तुमची एक अनालिटिकल पॉवर डेव्हलप होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्याच्यासोबतच मी एक एन्व्हायरमेंट सिरीज सुद्धा घेतलेली होती. आता मी थोड्या वेळापूर्वी जे उल्लेख केला, 5 पैकी 2 ते 3 प्रश्न तुमचे इझिली ह्या सिरीज मधून कव्हर होतात. सगळे जे एन्व्हायरमेंटचं बेसिक्स आहे, बेसिक्स फॉरेस्ट रिपोर्ट असेल लेटेस्टचा, त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी, त्याच्यानंतर क्लायमेट असेल, राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प, असे मॅपच्या स्वरूपामध्ये मी घेतलेला आहे. मॅपवरती प्लॉटिंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ज्या काही पर्यावरण परिषदा महत्वाच्या आहेत, मॉन्ट्रियल, रिओ, क्योटो किंवा कॉप, आणि ह्या सगळ्यांवरचे जे राज्यसेवेचे 2021 ते 2024 चे प्रश्न आहेत ते सर्वांचं मी विश्लेषण डिटेलमध्ये घेतलेलं आहे. म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला एक लक्षात येईल की प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे असतात. तर तुम्ही हे सुद्धा सिरीज जाऊन एकदा चेकआउट करा. सगळे व्हिडिओ एकदा व्यवस्थित एकदा पाहून घ्या एन्व्हायरमेंट सुरू करण्याच्या आधी. म्हणजे काय होईल की तुम्हाला एक्झामची डिमांड काय आहे आणि कशा प्रकारे एन्व्हायरमेंट करायचं ते याच्यातून समजून येईल. आणि ह्याच्यामध्ये मी सांगताना एलिमिनेशन टेक्निक कशी वापरायची हे सुद्धा मी खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. म्हणजे कोणताही प्रश्न वाचताना उत्तर माहित नसतानाही कसं उत्तरापर्यंत जायचं तर ह्याच्यात त्या टेक्निक खूप चांगल्या प्रकारे मी सांगितले. ठीक आहे, अशा प्रकारे हे सर्व आजचा व्हिडिओ होता. बुक लिस्ट, त्याच्यानंतर थोडस तुम्हाला स्ट्रॅटेजी सुद्धा सांगितली आहे, पुस्तक कसे वाचायचे, पीवायक्यू कसे पाहायचे, आणि ह्या मागच्या सिरीज वापरूनही तुम्ही त्याच्यामध्ये आणखी भर घालू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इथून पुढेही काही महत्वाचे व्हिडिओज पाहणार आहोत. त्यानंतर तुम्हाला जे कोणते टॉपिक्स वाटले ज्याच्यावरती मी व्हिडिओ बनवावा ते तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. ज्या टॉपिक्सला अशा जास्तीत जास्त लाईक्स असतील असे टॉपिक्स मी निवडेल पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी. मी काही एक लिस्ट ठरवलेली आहे जी मी टेलिग्रामवरती पोलच्या स्वरूपात टाकेल. ते पोलवरती तुम्ही वोटिंग करा नक्कीच की पुढचा व्हिडिओ त्याच्यापैकी कोणता सर्वात आधी तुम्हाला पाहिजे आहे. ठीक आहे, त्या नुसार आपण जाऊया. तुमच्या काहीही अडचण असतील आजच्या या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही खाली कमेंटमध्ये मला टाकू शकता. मी लगेच तुम्हाला तिथं सॉल्व्ह करेन. ठीक आहे, त्याच्यानंतर सुरुवातीला जसं मी सांगितलं अनाउन्समेंट की उद्यापासून सायन्सचे व्हिडिओ अपलोड व्हायला सुरुवात होईल. पहिला विषय आपण सायन्स घेऊया. खूप चांगल्या पद्धतीने स्क्रिप्ट तयार करून व्हिडिओ बनवलेले आहेत. ते काही असेच कुठलीही नोट्स उचलली आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवला असं नाहीये ते. आयोगाची जी डिमांड आहे ते पाहूनच अगदी केअरफुली ते व्हिडिओ बनवलेले आहेत. सर्वांनी ते व्हिडिओ रिव्हिजन म्हणून वापरा. तुमच्या फावल्या वेळामध्ये जेवताना किंवा इतर ठिकाणी प्रवासात तुम्ही असाल तर तुम्ही ऍज अ रिव्हिजन म्हणून ते व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपला झालेला आहे. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व एमपीएससी ऍस्पिरंट्स सोबत पाठवा. ठीक आहे, पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.